टाकू राहिले तुम्ही त्याच्यात? लिंबाचा पाला. अजून काय काय टाकायचं? हळद. हा, लिंब. दही टाकायचं ना. पाला कशासाठी टाकू राहिले तुम्ही नेमकं काय? म्हणजे मातीतले जे जंतू तुम्ही खेळताय त्याचे जंतू मारण्यासाठी. आणि समजा तुम्हाला जखम वगैरे झाली तर ती माती जरी तिथं चिकटली तर ती जखम तुमची ऑटोमॅटिक नीट होती पैलवान लोकांची. म्हणजे किती सुंदर आहे बरं हे आयुर्वेदिक काम. हे प्रत्येक पैलवानांनी केलं पाहिजे. प्रत्येक तालमीत हे असं लिंबाचा पाला वगैरे टाकलाच पाहिजे. किती प्रमाणात टाकताय बरं लिंबाचा पाला? जितका जास्त असेल तितका चांगलंच आहे. आता आपण हा व्हिडिओ बनवून राहिलो का हे मुलं जे कुस्त्या करतायत त्या मातीची निगा इतकी करतात का ते जीवाच्या पलीकडे त्या मातीची मशागत करून राहिलेत. ते ह्या गोष्टी सोप्या नाहीत. कुस्ती हा खेळ लय सोपा आहे पण त्याचं पालन करणं लय अवघड आहे. तरी त्या प्रत्येक तरुण मुलांनी यांचा आदर्श घेऊन प्रत्येक गावात ह्याच पद्धतीने अशीच तालीम, अशीच लाल माती आणि असाच त्या मातीला जीव लावला पाहिजे. तर आपले मुलं घडतील आणि भविष्यात चांगल्या ठिकाणी नोकरी करतील. हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय का ते पूर्ण त्यांना जर हातापायाला घसरा बसला लागला तरी ते दवाखान्यात शक्यतो जात नाहीत. हीच माती त्या दुखाला लावतात आणि 2 दिवसात ती खपली धरून त्यांचं जसं आहे तसं शरीर परत तसंच होतं. म्हणजे इतका गुणधर्म आहे या मातीचा. अजून तुम्ही काय काय टाकता? कापूर, अजून लिंबाचे तुकडे. हा, अजून पाला कशा कशाचा वापरीता? सध्या हेच. याच्यात दही, लिंबाचा पाला आणि लिंबाचे तुकडे हे पूर्ण टाकल्या जाते. हळद टाकल्या जाते. मग याची मशागत केल्या जाते. तुझं नाव काय रे? संकेत सरोदे. किती दिवसापासून आता करतोय तू सध्या? वर्षाच्या आधी कसा होता? लुकडा झाले. हां, तुमचे वस्ताद कोण आहेत? करपी तात्या. शिकवतात का चांगले? हां. किती दिवसापासून येतोय? 2-3 महिने झाले. 2-3 महिने झाले. काय काय प्रॅक्टिस चालू आहे? सध्या कुस्ती, तालीम. वस्ताद काय करतात? शिकवतात का नाही? हां, शिकवले. काय त्यांचं नाव? करपी तात्या. पैलवानची तब्येत लय मस्त आहे. वा, काय म्हणताय पैलवान? कस काय मेहनत? कस काय? चांगली आहे ना? काय काय करून घेतात वस्ताद तुमच्याकडून? याम करून घेतात, लढत मारून घेतात. खाद्य कसं सांगतात का नाही? सांगतात ना. काय काय सांगतायत खायला? उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ. अजून आणि दूध प्यायला सांगते आणि केळी खायला. हां, काय वस्तादांचं नाव काय? करपी तात्या. कुठले आहेत? मेहकरी. कोणत्या शाळेत तुम्ही प्रॅक्टिस करताय? हायस्कूल मेकरी. हां, शिक्षक सगळे चांगले आहेत ना? हा. त्यांचं मार्गदर्शन असतंच ना? हा. वा. रोजच्या आहारात काय असतं? थंडाई, काजू, बदाम, उडदाची डाळ, मूग डाळ.
हरभरे, तूप, केळ, दूध. किती दिवसापासून प्रॅक्टिस चालू आहे? वर्ष झाले आता. वर्ष. कुस्त्या कुठं कुठं मारल्या का नाही कुस्त्या? कुस्त्या कर्जतला, नाशिकला, शेवगाव, भरपूर ठिकाणी असतात. कर्जतला कोणती कुस्ती मारली? युनिव्हर्सिटीची. जिल्हास्तरीय? हा. काही निवड वगैरे? विभागाला निवड झाली. विभागाचे सर्टिफिकेट. वस्तात कोण आहेत? करपे तात्या. शिकवतात का? हो. सगळ्या मुलांना एकदा यूट्यूबद्वारे सांगितलं तर बरं होईल. सर्वांनी दररोज रेग्युलर जे आमचे वस्तात सांगतात की तालमीत आल्यावर पहिले तर आम्हाला वॉर्मअप करायला लावणार. वॉर्मअप झाल्याच्या नंतर प्रत्येकी 300 350 सपाट्या. त्याच्यानंतर जोर बैठका असतात. त्या बैठका झाल्याच्या नंतर थोडीफार जिम असते. जिम झाल्याच्या नंतर ग्राउंडवर यायचं, ग्राउंड खांदवायचं. त्याच्यानंतर कुस्तीची लढत्या चालू. मुलं किती का असतात? मुलं सध्या तरी 10-12 आहेत. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. हो झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला. तुझ्या हातीन तोर चला लागू दे जोर तुझं दिसू दे रंग जगाला. होर पुढं तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. झोपून आशा. जाने मन चुपके चुपके सारी दुनिया से चुपके. सिर्फ ये बता दे तन्हाई क्यों मिले इश्क में. कोई हमको सिर्फ ये बता दे तन्हाई क्यों मिले इश्क में. एक चोट सी लगी दिल पे पूछो न क्या हुआ. Thank you.
गया बड़ा वे, इश्क में दिल की न मानी। इश्क हंसाता है, इश्क दिवाना है, इश्क दीवाना सबको बनाता है। इश्क बिना नहीं चैन आता है, इश्क बिना नहीं चैन आता है। दिल रुकिया बड़ा वे, टुकिया बड़ा वे, इश्क ने दिल की न मानी। दिल रुकिया बड़ा वे, टुकिया बड़ा वे, इश्क ने दिल की न मानी। Thank you.